हॅलो आणि वेलकम. तर सर्वांचं स्वागत आहे. जेईच्या काही स्पेशल टॉपिक्सवर आपण कन्सेप्ट आणि क्वेश्चन अटेम्प्ट करतो आहे. आपण बघतो इंटिग्रेशनमध्ये कंपॅरिझन प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये काय असते आपण बघितलेलं आहे की एरिया जेव्हा कंपेअर करायचा असतो तेव्हा आपण ॲक्च्युअल इंटिग्रेट करत नाही, गरज पण नाही इंटिग्रेट करायची, आणि इनइक्वॅलिटीमध्ये जास्त करून तो यूज होतो. उदाहरणार्थ समजा काल आपण एक क्वेश्चन केला, आज आणखी एक क्वेश्चन बघूया की एक g(x) नावाचं फंक्शन आहे. ते फंक्शन केव्हा भेटते, जेव्हा f(t)ला जेव्हा आपण इंटिग्रेट करतो 0 to x पर्यंत ते फंक्शन आहे. आणि या केसमध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स दिले ते पॉईंटवर लक्ष द्या. काय काय म्हटलं आहे, फंक्शन दिलेलं नाही आपल्याला पण पॉईंट्स दिले, पॉईंट्सवर लक्ष द्या. पॉईंट्समध्ये काय म्हटलं आहे की f(t)ची व्हॅल्यू 1/2 आणि 1 मध्ये असेल. आता ड्रॉ करताना ग्राफ जास्त काही विचार करायची गरज नाही. समजा माझ्याकडे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आहे, पण इथे मी एक्स आणि वाय ॲक्सिस म्हणत नाही. सपोज हे माझं टी आहे आणि हा f(t) आहे. आता थोडा ॲक्युरेट ग्राफ काढायचा प्रयत्न करतो. समजा 1 2 आणि टीची व्हॅल्यू दिली 0 पासून 1 पर्यंत आणि टीची व्हॅल्यू दिली आहे 1 पासून 2 पर्यंत. तर बेसिकली 2 पर्यंत आपल्याला व्हॅल्यूज पाहिजे. सपोज ठीक आहे, हा आपला पॉईंट 1 आहे, हा आपला पॉईंट 2 आहे टीसाठी, राईट. आणि सेम डिस्टन्स जर आपण पकडलं, समजा थोडंसं तिरपा गेलं असेल, ओके नो प्रॉब्लेम. आणि वायची व्हॅल्यू चेक करा, फक्त 1 पर्यंतच आहे, म्हणजे टीची व्हॅल्यू फक्त 1 पर्यंतच आहे. तर बेसिकली याची गरज तर नाही आहे. तर आपण हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. ही झाली 1. आता बघा आपल्याला दिलेल्या कंडिशननुसार काम करू. आपण काय म्हटलेलं आहे की f(t)ची व्हॅल्यू 1/2 to 1 आहे. तर 1 असेल त्याच्यामध्ये 1/2 पण असेल कुठेतरी, ठीक आहे, इथे कुठेतरी असेल. हा 1/2चा पॉईंट आहे. आता कंडिशनवर ग्राफ काढायचा. ग्राफ कसा काढायचा, कसाही काढू शकता, काही हरकत नाही. आपल्याला माहिती नाही फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे, फक्त एवढं माहिती आहे की f(t)ची व्हॅल्यू मॅक्सिमम 1 असेल, मिनिमम 1/2 असेल. तर मॅक्सिमम 1 असेल, मिनिमम 1/2 असेल. कधी 0 आणि 1च्या मध्ये. तर जेव्हा आपण 0 आणि 1च्या मध्ये ग्राफ काढणार आहे, तो ग्राफ कसा असू शकतो, कसाही काढू शकता, इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग तुमची चॉईस आहे, ठीक आहे. तर मी एक मॅक्सिमम व्हॅल्यू एक मिनिमम व्हॅल्यू, थोडा सिम्पल ग्राफ काढायसाठी समजा या टाईपचा ग्राफ काढला. जर कोणी म्हणेल सर ग्राफ असाच येऊ शकतो का, की काही कंपल्सरी नाही, तुम्ही तो ग्राफ असा पण काढू शकता, त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. म्हणजे जर तुम्हाला कुठला वेगळ्या प्रकारचा ग्राफ पाहिजे असेल तर तो तुम्ही असा काढू शकता की इथून सुरुवात झाली असेल, सपोज हा मॅक्सिमम झाला, परत मिनिमम झाला, काहीही हरकत नाही. कोणाला डिक्रीजिंग काढायचं असेल तुम्ही डिक्रीजिंग काढू शकता. याने आपला आन्सर चेंज होणार नाही. का बरं चेंज होणार नाही, कारण की आपल्याला फंक्शनविषयी काहीही माहिती नाही. फक्त एवढं माहिती आहे की त्याची व्हॅल्यू 1/2 आणि 1च्या मध्ये असेल. केव्हा, जेव्हा आपली टीची व्हॅल्यू 0 आणि 1च्या मध्ये असेल. तुम्ही डिक्रीजिंग पण काढू शकता, काहीही हरकत नाही. ऑल द केसमध्ये सगळं सेम राहील. सेकंडमध्ये काय म्हटलं आहे त्याने, आणि इक्वल टू असल्यामुळे पॉईंट. सेकंड म्हटलं आहे की जेव्हा आपली टीची व्हॅल्यू 1 to 2 मध्ये असेल, म्हणजे ही 1 to 2 मध्ये जेव्हा टीची व्हॅल्यू असेल तेव्हा मॅक्सिमम व्हॅल्यू 1/2, मिनिमम व्हॅल्यू 0. मॅक्सिमम व्हॅल्यू 1/2 मॅक्सिमम, मिनिमम व्हॅल्यू 0. आता परत इथे असंच का बरं काढला, सिम्पली मी फक्त ॲज्युम केलं आहे की सेम पॅटर्नचा माझा ग्राफ आहे. इथे इन्क्रीजिंग काढलं आहे, तिथे पण इन्क्रीजिंग असेल. तुम्हाला नाही आवडलं तुम्ही उलटा काढू शकता, की असं काढू शकता. समजा 1/2 मॅक्सिमम आहे, मिनिमम 0 आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथून नसेल काढायचं तुम्ही इथून पण वर काढू शकता, असं नो प्रॉब्लेम. जे तुमची इच्छा असेल ते. आपल्याला फक्त मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू दिली आहे. इथे हे कन्फ्यूज नका करू की 0 आहे म्हणून 1/2 असेल, 1 आहे म्हणून 1 असेल, असं काहीही नाही. तो कुठेही राहू शकतो, फक्त फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम आणि मिनिममच्या मध्ये आहे, हा पॉईंट आहे. 1 असेल म्हणून 0 आहे असंही नाही, 2 आहे म्हणून 1/2 आहे असंही नाही. फक्त जेव्हा टीची व्हॅल्यू 1 आणि 2च्या मध्ये असेल त्यावेळेस आपल्या फंक्शनची व्हॅल्यू f(t)ची 0 आणि 1च्या मध्ये आहे हे सांगायचं आहे. इथे पण मी डिक्रीजिंग काढू शकतो, नाही आवडलं तर मी असं काढू शकतो, काही हरकत नाही. कारण की इथे पण मॅक्सिमम व्हॅल्यू 1/2 आहे, मिनिमम व्हॅल्यू 1 आहे. ग्राफ समजला असेल, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला काय काढायचं आहे, जी f(t) dt, हा जो f(t)चा जेव्हा आपण इंटिग्रेट करतो, तो इंटिग्रेट म्हणजे काय, बेसिकली एरिया असतो. तर आपल्याला काढायचा हा एरिया. कुठला एरिया, हा एरिया पूर्ण. आता तुम्ही जर का ऑब्झर्व केलं असेल, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे त्याच्यावरून समजून जाते की आपल्याला एरिया मोठा शो करायचा आहे 1/2 पेक्षा.
तर जी ऑफ टू म्हणजे हे पूर्ण इंटिग्रेशन बनून काय बनते, एक फंक्शन बनते. जर समजा मी जी ऑफ टू करायचं असेल मला, तर बेसिकली काय झालं, तो इंटिग्रेशन 0 to 2 पर्यंत कशाचा, एफ ऑफ टी डी टी. तर हे जे फंक्शनचा एफ ऑफ टीचा एरिया आहे इंटिग्रेशन करताना तो 0 पासून 2 पर्यंत घ्यायचा आहे. म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जेवढा एरिया हा ब्ल्यू कलरमध्ये शेड केला आहे तो आपल्याला काढायचा आहे. बघून तुम्ही इझिली सांगू शकता. बघा किती इझी आहे. काय इझी आहे की हा जो एरिया आहे जो तुम्ही आपण घेतला आहे सध्या, त्याच्यामध्ये हा कमीत कमी छोट्या स्क्वेअरपेक्षा तर मोठाच असेल ना. हा जो लहान स्क्वेअर आहे, समजा हा लहान स्क्वेअर आहे, ह्या स्क्वेअरला सॉरी रेक्टँगल याला मी एरिया 1 म्हटलं. तर बेसिकली जो आपला एरिया ग्राफचा म्हणजे जी ऑफ टू जो एरिया हा ग्रेटर दॅन असेल एरिया 1, इक्वल टू असू शकेल जर सेम टाईपचा ग्राफ असेल तर. म्हणजे हा फंक्शन कॉन्स्टंट असेल सपोज, तर कॉन्स्टंट नाही आहे कारण की मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू दिलेली आहे. तर एरिया 1 जो आहे हा याच्यापेक्षा छोटा आहे कारण की दिसतेच आहे, हा एरिया एक्स्ट्रा आहे, सोबत हा पण एरिया एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे जो की इथं आपण केलेला नाही आहे. मग एरिया 1 काय, एक रेक्टँगल बनला. रेक्टँगल काय असते, ठीक आहे, लेंथ इंटू विड्थ. लेंथ किती आहे, लेंथ आहे 0 to 1 म्हणजे 1 इंटू विड्थ किती आहे, हाईट पकडून घ्या, दॅट इज 1/2. सो 1 इंटू 1/2 इज लेस दॅन इक्वल्स टू जी ऑफ 2. झाला कन्सेप्ट कंप्लीट. सो 1/2 पेक्षा आपला एरिया मोठा आहे हे आपण प्रूव्ह केलं. चला पहिली कंडिशन भेटून गेली, इझी आहे. आता सेकंड, परत 3/2 कसं घ्यायचं, काही मोठं काम नाही आहे. आता इथला एरिया एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही. बघा हा एरिया तर कवर झालेला आहे आपला, ह्या वरच्यामध्ये हा एरिया कसा गेला माहीत नाही. म्हणण्याचा अर्थ आहे तुम्ही इथे करू शकता सेम गोष्ट. असं होऊ शकते ना की हा एरिया मिनिमम इथून इथपर्यंत गेला, इथं फ्लॅट गेला असेल, होऊ शकते, हां माहिती नाही आपल्याला. तर हा पूर्ण बॉक्स कवर झाला असेल, किंवा इथे होऊ शकते हा पूर्ण वर गेला, इथून फ्लॅट गेला, मिनिमम मॅक्सिमम दोन्ही व्हॅल्यू भेटल्याच आहे आपल्याला. पण असं होऊ शकते, पण आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती. मग ते कन्सिडर न करता काय होऊ शकत नाही ते माहीत पाहिजे. ह्या ज्या 3 बॉक्समध्ये एरिया आहे 1, 2 आणि 3, हा जो 3 बॉक्स आहे कुठला, तर त्याला मी कुठल्या कलरनं करू, चला व्हाईट कलरनं करतो. हा जो बॉक्स आहे आपला, हा 1 आणि हा 2, ह्या 2पेक्षा तर कमी असेल एवढं माहिती आहे आपल्याला. कारण की मध्ये कुठे ना कुठे छोटी किंवा मोठी व्हॅल्यू झाली असेल, कमी किंवा इक्वल टू, त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. तर आपण त्याला सॉल्व करायला काय म्हणू शकतो की जर हा माझा एरिया समजा असेल A2 आणि ह्या रेक्टँगलचा एरिया असेल A3, तर जो काही आपला एरिया आहे की जी ऑफ 2, हा जी ऑफ 2 काय असेल, छोटा असेल कशापेक्षा, त्या 2 एरियाच्या ॲडिशनपेक्षा. सो A2 प्लस A3 पेक्षा. आता बघा सिम्पलचं काम आहे. जी ऑफ 2, A2 किती आहे, A2 म्हणजे ही आपली लेंथ, ही आपली हाईट, 1 इंटू 1, सो 1 इंटू 1 प्लस A3मध्ये लेंथ आहे आपली 1, हाईट आहे 1/2, 1 इंटू 1/2, सो लेस दॅन इक्वल्स टू हा झाला 1 प्लस 1/2, किंवा म्हणू शकता तुम्ही जी ऑफ 2 इज लेस दॅन इक्वल्स टू 3/2. सिम्पल. किंवा जर तुम्हाला हे नाही आवडलं, सपोज नाही आवडलं, दुसरं काय करू शकतो आपण, ह्या जो पूर्ण रेक्टँगल आहे, ह्या पूर्ण रेक्टँगलमधला जर हा छोटासा रेक्टँगल बाहेर काढला, कुठला, हा जो दिसत आहे बिनकामाचा रेक्टँगल, हा जर सबट्रॅक्ट केला तर तो पण काय असेल, ओरिजिनल एरियापेक्षा मोठा असेल. तर इथं पण आपण असं पण म्हणू शकतो की जो जी ऑफ 2 आहे इट इज लेस दॅन इक्वल्स टू जो मॅक्सिमम एरिया किती आहे, लेंथ आहे 2, हाईट आहे 1, सो 2 इंटू 1, त्यातून कोणता एरिया काढायचा आहे, A3 काढायचा आहे. ओके, सिम्पल. 2 इंटू 1 2 मायनस A3 किती आहे, ही आपली हाईट आहे 1/2, लेंथ आहे 1, सो 1/2 इंटू 1, सो लेस दॅन इक्वल्स टू 2 मायनस 1/2, दॅट इज 3/2. सो जी ऑफ 2 इज लेस दॅन इक्वल्स टू 3/2. सो या 2 कंडिशनला जर तुम्ही ॲड केलं किंवा कन्सिडर केलं फ्रॉम 1 and 2, आपण म्हणू शकतो की जी ऑफ 2ची जी व्हॅल्यू आहे, डायरेक्टली म्हणू शकतो की जी ऑफ 2ची जी व्हॅल्यू आहे ती मिनिमम 1/2 असेल, दिसते, आणि मॅक्सिमम किती असेल, 3/2 असेल. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, जे आपण प्रूव्ह केलेलं आहे की जी/2ची जी व्हॅल्यू जी ऑफ 2ची जी व्हॅल्यू आहे ते 1/2 पेक्षा मोठी आहे पण 3/2 पेक्षा लहान आहे. राईट. सिम्पलसा क्वेश्चन आहे. हे बेसिक अप्लिकेशन आहे कशाचं, इंटिग्रेशनचं. कारण की इंटिग्रेशन म्हणजे काय असते, एरिया बिटवीन द कर्व, आणि मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू माहिती असेल तर आपण डायरेक्ट सॉल्व करू शकतो. बघा 1 इंटू 2 हाफ झाला हा एरिया, आणि इथे पण
1 × 1/2 असं ॲड करत गेलो आपण तर इझिली आपल्याला आन्सर मिळेल. राईट. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चनसोबत.